नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पनवेल तालुक्यातील शिरढोण परिसरातील हॉटेल क्रांतीवीर लॉजिंग अँड बोर्डिंग येथे सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज व्यवस्थापक, महिला पुरवठादार आणि एका वेटरला अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून सापळा रचला। लॉजमध्ये महिलांना देह व्यापारासाठी ठेवण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकला। तपासात आरोपी ग्राहक उपलब्ध करून देणे, महिलांना लॉजमध्ये ठेवणे तसेच मोबाईलवरील फोटो दाखवून पैशांची मागणी करत हा व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पनवेल तालुक्यातील शिरढोण परिसरातील हॉटेल क्रांतीवीर लॉजिंग अँड बोर्डिंग येथे सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज व्यवस्थापक, महिला पुरवठादार आणि एका वेटरला अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून सापळा रचला। लॉजमध्ये महिलांना देह व्यापारासाठी ठेवण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकला। तपासात आरोपी ग्राहक उपलब्ध करून देणे, महिलांना लॉजमध्ये ठेवणे तसेच मोबाईलवरील फोटो दाखवून पैशांची मागणी करत हा व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत।